सर्वात महत्त्वाचा विषय आता मी सांगणार आहे. विधानसभेत ज्यावेळेस जरांगे पाटलांनी सपशेल माघार घेतली, विधानसभेतून माघार घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला अंतरवालीमधून अंतरवालीचे सरपंच पांडुरंग तारक यांचा व्हॉट्सअप कॉल आला आणि त्यांनी सांगितलं आपल्याला BJPचे उमेदवार निवडून आणायचे आहेत, त्यांचं काम तुम्हाला करायचं आहे. मग मला प्रश्न पडला, मी अवाक झालो की आंदोलन उभा केलं, लाखोळी वाहिली पुरी देवेंद्र फडणवीस साहेबांना, त्या BJPला फार प्रचंड शिवे दिले जरांगे पाटलांनी. आणि जरांगे पाटील ज्यांच्या फार्म हाऊसवर राहतात, ज्यांच्या घरात राहतात, ते सरपंच पांडुरंग तारक रात्री उशिरा फोन किती वाजता, रात्री 12 वाजता मला फोन आला आणि साधा कॉल नव्हता, त्यांना वाटलं कॉल रेकॉर्ड होऊ नये म्हणून. सरपंच पांडुरंग तारक यांनी मला व्हॉट्सअप कॉल केला आणि सांगितलं BJPचं काम करायचं आणि त्यांची सीटं निवडून आणायची, एवढंच मला सांगायचं होतं. मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो, जरांगे पाटलाची विधानसभेतली माघार सेटलमेंट तर नव्हती ना? बस समाजाने प्रश्न विचारावेत जरांगे पाटलाला. धन्यवाद. जय शिवराय.